अंबिका आईला ना बाबांनी नाही मारलंय अगं. खूप मोठी आग होती, ते गोंधळून गेले. खोटं आहे सगळं. बाबा आईशी भांडला म्हणून झालं हे सगळं. तो खूप वाईट आहे. माझी बाबाशी कट्टी आहे. मी त्याशी कधीच बट्टी करणार नाही. पण आईला वाईट वाटतंय म्हणून मी शहाणा मुलीसारखं वागेन. चल बाबाच्या रूम मध्ये. विदा, थँक्यू अंबिका ताई. अगं माझ्याच मुलीला जपायला मलाच काय थँक्यू म्हणतेस. वा बरं ऐक, जा नाही तर हे दोघं बापलेक परत भांडायला सुरुवात करतील आणि शाळेला उशीर होईल. जा लवकर. हो सॉरी सॉरी, जाते लगेच. मला वाटलं होतं ही मीरा गावाकडची आहे, हिला शहरी व्यवहार कळणार नाहीत, माझ्या हाताखाली हिला ठेवता येईल. पण हिने वेदाला अथर्व जवळ आणलं. वेदा आणि अथर्व कायमचे जवळ आले, एकत्र राहू लागले तर वेदाचा बळी देता येणार नाही. मीराची वाढणारी सत्ता कमी करावीच लागेल. वहिनी तुम्ही इथे आहात होय. मी अख्खं घरभर शोधलं तुम्हाला. हात पुढे करा बरं. कशाला? हात पुढे करा ना, मग सांगते. हे घ्या. ऐका, अगं, घरी प्रसाद आहे. वहिनी, अहो प्रसाद येतो. वहिनी, अहो या घरची लेक म्हणून मी महागौरी मातेची पूजा केली आज. तुम्ही उगाचच ना मीराकडनं अपेक्षा करता. मी करत जाईन रोज पूजा. हा मग तर झालं. वहिनी, अहो खा ना प्रसाद. मी नंतर खाते, माझं मंत्र पठण राहिलंय. वहिनी, अहो चालतं. आता मी पूजा केली आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना फळ मिळायला पाहिजे की नाही त्याचं. खा तुम्ही प्रसाद. नर्मदा, मी म्हणाले ना मी खाते नंतर. काय काय झालं? दादा, अरे मी वहिनीनं प्रसाद घ्यायला सांगतेय तर ते खातच नाहीयेत. का? माझं मंत्र पठण राहिलंय. मंजिरी, तूच सगळ्यांना सांगतेस ना हातात आलेला प्रसाद असं ठेवायचा नसतो, लगेच खाऊन टाकायचा असतो म्हणून. मग खाऊन टाक. बघू, मला बघू. घे दादा. छान आहे, खाऊन टाक. अहो खा की वहिनी. खा मंजिरी. मंजिरी, काय झालं हिला? दादा, मी मगासपासून बघतीये वहिनी जरा अस्वस्थ वाटतायत मला. नक्की त्यांना कसलं तरी टेन्शन आहे. मी बघतो. हा बघ ना. हो वेदाचे बाबा, तुम्ही का बूट पॉलिश करताय? द्या मला, मी करते. नाही, मला करायचंय. मी करणार आहे. हो असं नका करू, द्या मला. नाही, मला करायचंय. तुला माहितीये, अंबिका असताना सुद्धा ना वेदाचे शूज मीच पॉलिश करायचो. वेदाला ते खूप आवडायचं. आणि एकदा का वेदा स्कूलला जायला रेडी झाली की मी तिला हाक मारायचो, सिंड्रेला युअर शूज. आणि मग वेदा हसत खेळत धावत पळत माझ्याकडे यायची आणि मग मी प्रेमाने तिला शूज घालायचो. आमच्यासाठी ती खूप स्पेशल मोमेंट होती. आज मला ती मोमेंट परत जगायची होती, पण वेदा तुमच्यावर रागावलीये. येस. मग तिचा राग घालवा ना तुम्ही. कसं? थोडा विचार करा. तिला बच्चा पार्टी आवडते.
आपण बच्चा पार्टी करूयात का मग? नाही नाही नाही, बाहेर नको, इथे या खोलीमध्ये असं काहीतरी करायला हवं ज्याने वेदाच्या चेहऱ्यावर ना हसू येईल. मग आपण काहीतरी गंमत करूयात. गंमत नको, वाद. वाद नाही, वाद नाही. हो, गमतीशीर वाद आई बाबांमध्ये होतात तसे. म्हणजे वेदाला ना एक छान कुटुंब दिसलं पाहिजे. हे वर्क करेल? हो, का नाही करणार, नक्कीच करेल. ठीक आहे, लेट्स डू इट. वेदाचे नशीब खूप चांगलं आहे. तिला तुमच्यासारखे बाबा मिळालेत. सगळ्यांच्या आयुष्यात हे सुख नसतं. मी वेदाला बोलवून आणते. आणि हो, तुम्ही ते वाद करण्यासाठी कोणता विषय ते सगळं विचार करून ठेवा. मी आलेच. येस, तू मॅम. मी तिला सांगतो की कुल्फी खायची नाही. कुल्फी तिला आवडते. नाही मग ती रागावली तर? मंजिरी, काय झालंय मंजिरी? काही टेन्शन आहे का? मला नर्मदा म्हणाली तुला कसलं तरी टेन्शन आलंय. मंजिरी, तुझी तब्येत बरी आहे ना? घरात गेले काही दिवस खूप गोंधळाचं वातावरण आहे, त्यामुळे तू नाराज झाली असू शकशील, मी समजू शकतो. मी खूप चुकीचा संशय घेतला तुझ्यावर, त्यामुळे तुला राग आला असेल. पण त्याबद्दल मी तुझी माफी मागितली आहे. हवं तर मी सगळ्यांसमोर पुन्हा एकदा तुझी माफी मागतो. मंजिरी, तू काही बोललीच नाहीस तर मला कसं कळणार आहे तुला काय होतंय ते? आता इथून निघून जा. मला काही बोलायचं नाहीये. ठीक आहे, तुझा राग शांत झाल्यावरच आपण बोलूया. एकच विनंती आहे, तो राग जरा लवकर शांत होऊ दे.
ही टावेल ठेवायची जागा आहे का? मीरा मीरा, हा गोष्टी जागच्या जागी ठेवता येत नाही तुला? आई, बाबा पण आईसोबत असंच वागायचा. वेदा, तू लक्ष देऊ नको, मी करते बरोबर. वेदा, कसं आहे ना, समोरचा भांडला ना तरी सुद्धा आपण प्रेमानेच बोलायचं असतं. हो हो. वहिनी, आज भाजीत काळा मसाला घालू? मॅडम, ते कांद्याची प्युरी करायची ना, किती कांदे वापरू? मी काय म्हणते, आज ना आपण भाजी अशी छान झणझणीत करूया. हो वहिनी, हे बघा, एवढा चालतील ना मिरच्या? वहिनी बघा ना, इतक्या मिरच्या घालते. वहिनी, अहो काय झालंय तुम्हाला? तुम्ही उत्तर का देत नाही आज? बोला ना. इतकं रागाने बघण्यासारखं मी काय केलंय? सोडा ना, त्या टेन्शन मध्ये असतील ते कुठले तरी. टेन्शन मध्ये असेल म्हणून काय झालं? आपल्यावर असा रुबाब दाखवायचा? एक तर घरातली सगळी कामं आपण करतो, हा? हिला काय झालंय फुगून बसायला? सोडा ना आत्या, इतकं काय मनाला लावून घेते? सोडा. नाही 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 नाही, मी आज देवाची पूजा केली ना, हे खटकलेलं आहे वहिनीला. तिला फक्त एकटीला या घरावर हुकूम चालवायचा आहे. पण ही नर्मदा सुद्धा काही कमी नाही आहे. हे घर आणि ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली ना की मग बघ माया, एकदा का मी या घराची मालकीण झाले की या मंजिरीला मोलकरीण बनून पाणी भरायला लावेन या घरात. काय 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 बोललीस तू? काय बोललीस तू मला? हा, वा 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 वा. वेदा, बघितलं तुझे बाबा कसे आहेत ते? दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचं, पण स्वतः मात्र कोरडे पाषाण. बघ बघ बघ, कपाटात किती पसारा पडलाय बघ. टापटीपणाचा ना नुसता तोरा मिरवायला पाहिजे, तसं वागायचं मात्र काही नाही. सर कमी बोल ना तिच्यासमोर मला. हो, आई, काय चाललंय तुमचं? मला स्कूलला जायला उशीर होतोय. माझं होमवर्क पण कम्प्लीट नाहीये. काय म्हणालीस? होमवर्क कम्प्लीट नाहीये? अरे बापरे. आई ग, वेदा. आई, काय झालं? पोटात दुखतंय का? अचानक कळ आली ग पोटात, खूप दुखतंय. मी डॉक्टरांना कॉल करू का? खूप दुखतंय. बापरे, खूप पोटात दुखतंय. आई, खूप जास्त दुखतंय का गा? हो ग वेदा. आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही नको, मी औषध घेते, मला बरं वाटेल थोडा वेळ आराम केला की. ऐक, पण वेदा, मला तुझा अभ्यास नाही घेता येणार हा? आणि हो, तुला शाळेत पण सोडता येईल असं वाटत नाहीये. ऐक, वेदाचे बाबा. हा हो, बोल. ऐक, तुम्ही घ्या ना वेदाचा अभ्यास, आणि आजच्या दिवस तिला शाळेत पण सोडा ना प्लीज. हो चालेल. नाही, अजिबात नाही. राहू दे. ॲक्च्युली मला माझी एक मीटिंग आहे, सो मला तिला शाळेत सोडता येणार नाही. मी होमवर्क घेतो तिचं.
आणि मी सुद्धा बाबासोबत जाणार नाही. आई ग, खूप दुखतंय. माझ्यावर थोडी तरी दया दाखवा ना तुम्ही. सहनच होत नाहीये मला. अहो वेदाचे बाबा, जा ना तुम्ही, वेदाचा अभ्यास तरी करून घ्या. वेदा बाळा, चल आपण होमवर्क करूयात. हा, होमवर्क केला नाही ना तर शाळेत शिक्षा मिळेल हा? आमच्या शाळेत तर बाबा कोंबडा करायचे. नाही नाही, करते मी. वेदाचे बाबा, जा, वेदाचा अभ्यास घ्या, जा. मी आले, जा. मीरा, मीरा. होमवर्क घेतो मी, पण शाळेत सोडायला तू जा तिला. मी नाही जात. का? अहो वेदाला शाळेत सोडायची पुन्हा एकदा संधी आली आहे. नाही काय म्हणताय? हे बघा, जा तुम्ही. हा, मी गेलो तर ती चिडेल माझ्या. ते नको आहे मला. अहो मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, तुम्ही प्रयत्न सोडू नका. हे बघा, तुम्ही जा, बिंदास जा, काही होणार नाही. तुम्हा दोघांना पण छान वाटेल. ओके. दुपारी मीटिंग आहे माझी एक. काय मीटिंग? अहो तुम्ही वेदाला शाळेत सोडायला जाते, मीटिंग वगैरे रद्द करून टाका. लेकरांना ना आईबाबांचा वेळच हवा असतो. हो, कॅन्सलच करतो, कॅन्सलच करतो. आई ग, खूप पोटात दुखतंय, सहनच होत नाहीये. मी आलेच, जा, थोडा आराम करते. हो हो. हे काय, वेदा अथर्व सोबत शाळेत निघाली? त्या मीराने हे सुद्धा करून दाखवलं. बाळा, आलो मी. एक मिनिट. हो, सॉरी. आई, काय कमालीचा दिवस आहे आजचा. तू बघ ना, किती दिवसानंतर मी वेदाला शाळेत सोडायला चाललोय. हे सगळं मीरामुळे झालंय. आई, मला असं स्ट्रॉंगली वाटते की वेदा आधीसारखं वागायला लागेल माझ्याशी. तिचा माझ्यावरचा सगळा राग, सगळे गैरसमज दूर होते लवकरच. तुला आई, काय झालं? तुला आनंद होत नाही? आई, तू ठीक आहेस?